नमस्कार, मी कीर्ती मंगेशी नंतर पीएमसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्धा 4थी शिकते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बालपण आणि शिक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. डॉक्टर बाबासाहेबांचे वडील रामाजी हे सैन्यात सुभेदार होते. त्यांना अनेक मुले झाली. त्यातील आनंद आणि भिवा ही दोन होतं. भिवाला शाळेत भीम असे म्हणत. हाच भीम पुढे कर्तृत्वाने भीमराव झाला. भीमराव लहानपणी सर्व मुले असतात तसाच गूढ व्रात्य दडडेखोर होता. अभ्यासाची त्याला फारशी आवड नव्हती. परंतु रामजींना मात्र आपल्या मुलाने खूप शिकावे असे वाटे. यांचे वाचन चांगले होते. कबीर बुद्ध यांचे विचार त्यांना आवडत असत. त्या काळात अस्पृश्य महार अत्यंत असे संबोधल्या जाणाऱ्या जातीत भीमराव जन्मले असले तरी त्याचे वडील संतवृत्तीने वागत. मांस, मच्छी, दारू यांना ते शिकवत देखील नसत. त्यांचे आडनाव सरकपाळ असे होते. बदल्यांच्या ठिकाणी मूळ गावावरून आडनावे तयार होत. त्यात रामाजींचे आडनाव आंबेडकर असे झाले. त्यांनी आपल्या मुलांना शाळेत घातले. मुलांना शाळेत प्रवेश असला तरी ते खालच्या जातीत जन्मले म्हणून त्या काळाचे अंधश्रद्धेनुसार त्यांना अपमानास्पद वागणूक मिळे. शाळेत शिवाशिव होईल म्हणजे स्पर्श होईल म्हणून त्यांना लांब बसवले जाईल. एकदा वर्धात गुरुजींनी भीमाला फळ्यावर लिहिण्यास बोलावले. तेव्हा मुलांनी एका स्वरात गोंधळ घालत धावाधाव केली व फळ्यांपाठी असलेले आपले जेवणाचे डबे पटापट उचलून लांब पळाले. कारण भीमाने फळ्याला हात लावला तर फळ्यापाठीचे डबे भ्रष्ट होतील व भुकेला काय खाणार. अशी प्रत्येक ठिकाणी अस्पृश्यतेमुळे भीमाला वाईट वागणूक मिळे. तरी शाळेतील पेंडेस आणि आंबेडकर हे शिक्षक भीमावर प्रेम करत असत. आंबेडकर गुरुजी भीमाला पोळी भाकरी आणत असत. या स्नेहाने तो भारावून जाई. याच्या गुरुजींनी भीमाच्या आंबेडकर नाव बदलून आंबेडकर असे सुटसुटीत नाव शाळेच्या दाखल्यावर केले.